हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील सरकार बदलायचंय, विधानसभा जिंकण्यासाठी तुमची साथ हवी आहे। इंदापुरात शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। मोदींचा विजय ढापलाय का असा प्रश्न आता लोक विचारतात। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। 4 महिन्यात महाराष्ट्रात सत्ता बदल होणार, सत्तेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। माझं शेवटचं उपोषण, आता मिशन विधानसभा, मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर मनोज जरांगेंनी विधानसभा लढवून आरक्षण घ्यावं, बच्चू कडूंचा जरांगेंना सल्ला। प्रहार विधानसभेच्या 20 जागा लढवणार बच्चू कडू यांची घोषणा। बच्चू कडू मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांची बैठक घेणार। बारामतीची जागा अपक्ष म्हणून जिंकलो असतो, बारामतीत दोन्ही पवारांना विरोध होता, शिंदे गटाच्या विजय शिवतारेंचा दावा। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट उद्या उमेदवाराची घोषणा करणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या विविध संस्थांवर शासकीय विभागांची धाड, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर विविध विभागांची छापेमारी। कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच सुटला, शिंदे गटाच्या संजय मोरेंची निवडणुकीतून माघार, भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा। विधान परिषद निवडणुकीचा मवियातील पेच सुटला, कोकण पदवीधर काँग्रेस लढवणार, तर नाशिक शिक्षक मतदारसंघ ठाकरे गट लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंकडून विधानसभा निहाय उमेदवारांची चाचपणी, मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढल्यास काय होईल याचा अहवाल ठाकरेंनी मागवला। 2-4 जागा जास्त मिळाल्यामुळे कोणी शेफारून जाऊ नये, नाव न घेता संजय राऊतांची नाना पटोलेंवर टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।